चला आज आपण पनीर कसं बनवायचं ते पाहूया. तर पातेलं मी धुवून घेतलेलं आहे पहिल्यांदा, म्हणजे दूध खाली लागत नाही. आता याच्यात फुल क्रीम दूध घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर फक्त दूध वर आलं की गॅस बंद करायचा आहे. आता एक वाटीमध्ये मी घेतलेलं आहे पाणी आणि याच्यात 3 चमचे आपल्याला अर्धा लिटरसाठी व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगर टाका, सिट्रिक ॲसिड किंवा लिंबूनी फोडा. पण पाण्यात टाकूनच फोडायचं, म्हणजे काय होतं, पनीर एकदम चांगलं बनतं. आता 2-3 मिनिटं आपल्याला थांबून राहायचं आहे. नंतर पहिल्या चमच्याने थोडंसं दूध हलवायचं, त्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि आता थोडं-थोडं व्हिनेगरचं पाणी टाकून याच्यामध्ये आपल्याला दूध फोडून घ्यायचं आहे. तर बघा दूध फुटलं आहे. ह्या पद्धतीने जे एक्स्ट्राचं पाणी राहतं ते याच्यामध्ये टाकायचं नाही. असं आपलं दूध फुटलं पाहिजे. आता एक कपडा घेतलेला आहे, ओला करून घ्यायचा आहे, खाली चाळण ठेवले. त्याच्यात हे आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे आणि अशी पोटली बनवून आपल्याला त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि दाबून ठेवायचं आहे एक 10 ते 15 मिनटं. अर्धा लिटर दुधामध्ये 2 माणसांना पुरेल इतकं पनीर बनतं. आता हे पनीर आहे ना आपल्याला कपड्यासकट साध्या पाण्यात ठेवायचं आहे. गरमी असेल तेव्हा थोडं थंड पाणी घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता आपलं पनीर तयार झालेलं आहे. आता हे पनीर कापायचं आणि डब्यामध्ये स्टीलच्या भरून ठेवायचं. 3 दिवस हे पनीर अजिबात खराब होणार नाही. बाहेरून आपण पनीर आणतो ते बर्फावर ठेवतात आणि ते जर जास्त वेळ ठेवलं ना की त्याला थोडासा वास येतो. तर आपल्या घरातल्या पनीरला अजिबात वास पण येणार नाही.